सुपे येथील मुकिंदा काळे यांनी आपल्या नातवाने जमीन परस्पर नावावर करून घेतल्याचा आरोप केल्यानंतर या परिवारातील सर्वांनी एकत्र येऊन या आरोपात तथ्य नसून आत्याने पैशाच्या लोभापायी आजोबा आजींचे कान भरले व माझ्यासह शासकीय अधिकाऱ्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप नातू अजय काळे व परिवाराने केला आहे। याबाबत आपली प्रतिक्रिया यावेळी सर्वांनी दिली। मी अजय राजेंद्र काळे, राहणार सुपे, मुकिंदा बळी काळे यांचा नातू। मुकिंदा बळी काळे यांच्या नावावरती जे 2 एकर क्षेत्र होते ते आमच्या सर्व परिवाराच्या सहमतीने आत्या, चुलते, आत्यांची मुले सर्वांचं ठरवलं की माझ्या नावावरती ते 2 एकर क्षेत्र करायचं। त्याच्यानंतर थोड्या कालावधीनंतर ते क्षेत्र मी विकले, सर्वांच्या सहमतीने विकले। सहमतीने विकल्यानंतर त्यातील जे पैसे आले त्या पैशाच्या लालचीपायी मंदाकिनी भाऊसाहेब सकुंडे आत्या यांनी आजी व आजोबांना तिच्या गावी नेऊन त्यांचे विविध प्रकारचे खोटे नाटे सांगून त्यांचे कान भरण्यात आले व मला, माझ्या परिवाराला, अधिकाऱ्यांना, पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना बदनाम करण्यात आले। पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आजोबांना व मला पाटील साहेबांनी वेळ दिला। आजोबांना बी आधी स्वतंत्र वेळ दिला, त्यांची माहिती जाणून घेतली। नंतर आजोबांना आणि मला समोर घेतले। समोर घेतल्यानंतर आजोबांना विचारलं त्यांनी की ह्याच्यापासून तुम्हाला काय त्रास आहे का? तर आजोबांनी तिथं नाही म्हणले। आजोबांनी त्यांना परत विचारले की तुम्हाला मुलींना जमीन द्यायची का? तर आजोबांनी स्पष्ट सांगितले साहेबांसमोर की एकीला दिल्यानंतर सर्वांना द्यावे लागेल, त्याच्यामुळे एकीला ही द्यायची नाही, मुलांना हायाशी ठेवायची म्हणून, मुलांच्या नावावरती आम्ही दिलेली आहे म्हणून। त्यात कोणत्याही अधिकाऱ्याची व पोलीस स्टेशनवाल्यांची आम्हाला कोणतीही मदत नाही। पैशाच्या लालचीपायी आत्यांनी आजोबांना तिच्या गावी नेऊन कान भरले व माझ्याविषयी, अधिकाऱ्यांविषयी व सर्व परिवाराविषयी चुकीच्या बातम्या देऊन आमची बदनामी व अधिकाऱ्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला व त्याचा अजून बी प्रयत्न चालूच आहे, तिचा बंद नाहीच। अलका दत्तात्रय मखरे तर मी त्यांची मोठी मावळं नाही। आम्ही समजाच्या संमतीने की त्याच्या नावी करून दिलेली आहे, पण ते विकल्याच्या त्याला विकताना बी आम्ही सगळ्याच्या संमतीने विकली। पण आज तिच्या तोंडाला पाणी सुटलं की त्याला एवढी रक्कम भेटली, मग आज आम्ही काय करायचं? आज आजोबाला, आज आईला समजे भाऊ बघत होतं, तो बघत होता, पण पैशाच्या लालचमुळं तिने आज तिकडे घेऊन गेली आणि त्याला काही बी सांगती आणि ती वयाच्या मनाने काही बी बोलतात चावळ्यावानी। बापू मुकिंदा काळे, मी सुप्याचा आहे। अजय काळे माझा पुतण्या आहे। त्यांनी कोणतीही जमिनीची फसवणूक केलेली नाही। आम्ही समजाच्या विचाराने जमीन त्याच्या नावावर केली, त्याच्या अडचणीमुळे विकली आम्ही। पण या बहिणीने आता काहीतरी आपलं कांगारवाडा चालवला आहे। राजू काळे दारू पितो, त्याच्यामुळं आम्ही अजय काळेला जमीन विकायला सांगितली ना, आमच्या समजा बहिणीच्या, आमच्या आईवडिलाच्या समजाच्या विचाराने आम्ही त्याच्या नावा करून काय सांगितले। लोकांचं 10 रुपये कर्ज होतं लग्नाच्या हिशोबाने, आम्ही काय लावली। आणि आज बहीण ती काहीतरी पैशाच्या लालचनी त्यांना फसवणूक करते। आईवडिलांना तिकडे घेऊन गेली आणि तिकडे सांगती। अजय काळेने ह्यात काय फसवणूक केलेली नाही किंवा कुठं डिपार्टमेंटने ह्यांनी कुणी काय त्याला मदत केलेली नाही। ही सळ समजाच्या संमतीने झालेला आहे।